शरद पवारांनी संजय राऊतांना जागा वाटपाआधी उमेदवारी जाहीर करण्यावरून फटकारलंय। महाविकास आघाडीत कुणालाही उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार नाही अशी टीका शरद पवारांनी नाव न घेता संजय राऊतांवर केली आहे। बीडच्या परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसह अनेक मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे। भाजपचे माजी नगरसेवक संपत शेवाळे यांच्या मंडळाकडून बेकायदेशीरपणे वीज चोरल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे। 3 दिवसात कायदेशीर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 तारखेला तिसऱ्या आघाडीचा मेळावा होणार आहे। बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी उपस्थित राहतील। तर विधानसभा निवडणुकांपूर्वीच मराठवाड्यातील राजकारण तापत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक पोस्ट करत आपल्या मुलीला शुभेच्छा दिल्या। स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे, भविष्याला तुझा नवा आकार मिळू दे म्हणत शुभेच्छा दिल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणार आहेत। तसंच देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती असेल। उल्हासनगरमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिका पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे। यामुळे टाकीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ईदच्या शुभेच्छांचे बॅनर लागले। मुस्लिम समाजाच्या तरुणांकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली असून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे समोरासमोर बॅनर झळकतायत। मनसेनं फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याच्या लिजंड ऑफ मौला जट या चित्रपटाला विरोध केलाय। महाराष्ट्रात मनसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मराठा आंदोलकांनी वाघोलीसह पूर्व हवेली तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य न केल्यास बंदचा इशारा देण्यात आलाय। चिपळूणमधील शिरगाव विद्यालय रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाजत गाजत मिरवणूक काढली। यावेळी मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी लेझिम खेळताना दिसल्या तर काही विद्यार्थ्यांकडून पाणी हेच जीवन असा संदेश देण्यात आलाय। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसन आबा पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मरणोत्तर सन्मानानं गौरवण्यात आलंय। पवार यांनी स्वातंत्र्य लढा, हैदराबाद मुक्ती संग्रामासह अनेक पराक्रमी लढे दिलेत। तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीनं आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय। कंपनीवर झालेले आरोप चुकीचे, कारण माशांचं तेल तुपापेक्षा महाग आहे। अशी कोणतीही भेसळ जर तुपात केली तर नुसत्या वासावरून ती ओळखता येऊ शकते। त्यामुळे हे आरोप हास्यास्पद आहे असं कंपनीनं म्हटलंय। राहुल गांधींनी कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या अॅना पेरालियाच्या पालकांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधलाय। कामाच्या ठिकाणचं वातावरण सुधारावं आणि कोट्यावधी भारतीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मी लढा देईन असं आश्वासन राहुल गांधींनी यावेळी अॅना यांच्या पालकांना दिले। भारतात काम करणाऱ्या चाकरमान्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे आणि सर्वाधिक तास काम करणाऱ्यांच्या यादीत भारत जगात दुसऱ्या स्थानी असल्याचं वास्तव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या ताज्या अहवालातून समोर आलंय। 61% जण आठवड्यातील 49 तासांपेक्षा जास्त तास राबत असल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।